नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 36. मागच्या भागात आपण पाहिले मंजिरी हर्षसोबत बोलत नव्हती. त्याने तिची मनधरणी केली, पण ती रुसली म्हणून हर्ष तिच्यासमोर यायचा टाळतोय. सकाळी तिच्या आधी उठून मॉर्निंग वॉकला जाणं, रात्री उशिरा घरी येणे. मंजिरी मात्र आता त्याच्या भेटायला बेचैन होत होती. तिला रुचीचा फोन आला आणि तिला भेटायला बोलवत होती. आता बघूया पुढे. मंजिरी संध्याकाळी बाहेर अंगणातील बागेत फेऱ्या मारत होती. डोक्यात मात्र विचार सुरू होता. रुचीला काय बोलायचं आहे माझ्यासोबत? खरंच तिला भेटायला जाणं योग्य राहील का? हर्ष म्हणतात तशी ती असेल का, की तिची काही वेगळी बाजू असेल? काय बोलायचं असेल तिला माझ्याशी? आणि मीनाक्षीबद्दल काय माहीत आहे तिला? भेटल्याशिवाय कसं कळणार? हर्षला सांगू का हे सगळं? त्यांना सांगितलं तर ते मला जाऊच देणार नाही. नाही, नको, मी नाही सांगत त्यांना. तसंही मला टाळतात आता. एकतर त्यांचीच चुकी आहे. माझी समजूत काढायला नको का? 2 दिवस होते काढत रुसवा. आता स्वतःच रुसलेले वाटतं म्हणून मला भेटायचं टाळतात. जाऊ दे, मम्माला सांगू का? नको, त्यांना नको पाडायला मध्ये. त्यांना उगीच टेन्शन. एकटं जाणं रिस्की तर नाही ना होणार? काय करावं? मंजिरीच्या डोक्यात विचारांचा गोंधळ माजला होता. मंजिरी, झालं का तुझं फेऱ्या मारणं? अरुंधती तिला आवाज देत म्हणाला. तिला विचारात त्या कधी आल्या कळलंच नाही. हो मम्मा, आलेच मी. ती घाईगडबडीने आत गेली. अगं, इतकी कशाला पळत आलीस? मी सहज विचारले, तुला बोलवत नव्हते, त्या काळजीने म्हणाले. नाही, झालंच होतं ना, बोर होत होते म्हणून जरा बाहेर गेले, मंजिरी सांगत होती. होणारच ना, एकटी घरी आहेस म्हटल्यावर. ठीक आहेस ना तू? चेहरा का असा खूप काळजीत असल्यासारखा दिसतो ग? अरुंधती तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारत होत्या. नाही, काही नाही मम्मा, ते आपलं सहजच, मंजिरी म्हणाली. खरं तर तिला त्यांना कवटाळून रडावंसं वाटलं, पण तिने आवरलं स्वतःला. तब्येत बरी आहे ना बाळा तुझी? अरुंधती परत काळजीने विचारू लागल्या. ठीक आहे, मी कॉफी आणते तुमच्यासाठी, ती त्यांच्याजवळून उठत म्हणाली. तुला बरं नसेल वाटत तर राहू दे, मी करते. निस्ते चेहरा दिसतोय तुझा. हा हर्षना लक्षच देत नाही बायकोकडे. ओरडणार आहे मी त्याला आज, अरुंधती म्हणाल्या. नाही मम्मा, ठीक आहे मी, त्यांना नका काही बोलू. बरं, घेतलीस लगेच नवऱ्याची बाजू? हा 2-3 दिवसांपासून उशिरा येतोय म्हणून तर टेन्शन नाही ना घेतलंस? तसे असेल तर त्याचा कान पकडून घरी लवकर यायला सांगते मी, अरुंधती म्हणाल्या. तसं काही नाही, त्यांना कामं असतील म्हणून, नाहीतर कुठे उशीर करतात. मंजिरी, बघ आता, समजूतदार बायको, फार जास्त पण सूट नको देऊस नवऱ्याला, जरा मुठीत ठेवायला शिकून घे, अरुंधती म्हणाल्या. मंजिरीने त्यांना स्माईल दिली आणि किचनमध्ये निघून गेली. मुठीत ठेवायला त्यांच्या मिठीत जावे लागेल ना मला, त्याशिवाय का मुठीत राहतील ते माझ्या? मंजिरी मनातच म्हणाली. मी पन्ना काय काय विचार करते. या रुचीबद्दल सांगू का मम्माला? काही कळत नाही काय करावे ते. ती थोड्याच वेळात कॉफी घेऊन बाहेर आली. ऑफिसचं काम कसं सुरू आहे मम्मा? सध्या जास्त कामं आहेत का? मंजिरी त्यांच्याकडे कप देत म्हणाली. हो ना, फार जास्त आहेत कामं. 2 प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यायचे आहे. 2 मिळण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी पण धडपड सुरू आहे हर्षची. म्हणूनच तर लेट होतं त्याला यायला, अरुंधती तिला सांगत होत्या. यांनाच काही कमी आहे का टेन्शन? आणखी रुचीचं यांना नकोच सांगायला, मंजिरी मनातच बोलत होती. काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. कॉलेज काय म्हणतंय? ठीक आहे. रुटीन झालं आता सुरू. मंजिरी त्यांच्याशी थोडा वेळ बोलून किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आज तिने बराच वेळ जागं राहून हर्षची वाट बघितली. तसंही तिच्या मनात रुचीचे विचार सुरू होते. त्यानेही तिची झोप उडवली होतीच. रात्री 12 वाजल्यानंतर हर्ष घरी आला. तो रूममध्ये आला आणि मंजिरीने लाईट सुरू केला. काय ग, तू अजून जागी आहेस? हर्ष मंजिरीला बघत म्हणाला. त्यालाही तिला बघून आनंद झाला. हो, म्हटलं बघू देत, उशीर किती होतो तुम्हाला? मंजिरी त्याला रोखून बघत म्हणाली. हो, कामं जास्त असतात ना म्हणून. तुला काही काम होतं का? तो तिला शांतपणे विचारत होता. नाही, जेवणाचं ताट करते, खाली या. नाही, मी केलंय जेवण. तू थांबलीस का जेवायला? मीही केलं, मंजिरी म्हणाली आणि बेडवर आडवी पडली. तोही फ्रेश होऊन आला आणि तिच्या बाजूला बेडवर पडला. म्हणून अजून रागावली आहेस माझ्यावर? हर्ष हळूच म्हणाला. मंजिरीने डोळे मिटून घेतले आणि झोपण्याचे नाटक केले. काय बोलावे, त्याला रुचीचा फोनबद्दल सांगावे का, ती विचार करत होती. शेवटी तिने त्याला न सांगण्याचा निर्णय घेतला. हर्षला वाटले ती झोपली आहे. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि दुसऱ्या कुशीवर वळला. मंजिरीचे अंग शहारून आले आणि पोटात गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. सकाळी नेहमीप्रमाणे हर्ष वॉकला आणि मंजिरी कॉलेजला. पण ती आज शेवटचे 2 विषयाचे लेक्चर बंक करून बाहेर पडली. कॉलेजच्या जवळच एक बगीचा होता. तिथेच रुचीने तिला बोलवले होते.
मंजिरी तिथेच पोहोचली. तिथे कुणीच नव्हतं. थोडा वेळ वाट बघितली. रुची कार पार्क करून बगीचात आली. हाय, मी रुची, रुची म्हणाली. ती फार कमी आणि मॉडर्न कपडे घालून आली होती. तिने डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर सरकवत तिच्यासमोर हात केला. हाय, मंजिरीने ओठ पसरून म्हटले. तिच्याशी हात मिळवायचे मात्र तिने टाळले. तू अजून कॉलेजमध्ये शिकतेस? गुड, रुची तिच्याकडे खालून वर बघत थोडी उपहासाने म्हणाली. हो का? मंजिरीला तिच्या त्या उपहास्याने बघण्याचा वैताग आला. काही नाही, सहजच. एवढा मोठा बिझनेसमॅनची बायको आणि कॉलेज स्टुडंट थोडं ऑड वाटतं ना. रुचीला तिचा वैताग लक्षात आला, पण ती तिला अजूनच डिवचत म्हणाली. काय ऑड आहे? कॉलेज संपेल ना काही दिवसात. काय आयुष्यभर सुरू असणार आहे का? हां, हर्षची बायको मी आयुष्यभर राहणार आहे, मंजिरी ॲटिट्यूडने म्हणाली. असं? बघू ना, आयुष्यभर राहतेस की 2 दिवसात पळतेस ते, रुची म्हणाली. मी का पळेन? मंजिरी शांतपणे म्हणाली. हर्षचं खरं रूप समोर आलं की पळशील. तू लहान आहेस, कळत नाही तुला. तुला माहीत नाही तो कसा आहे. मला सुद्धा फसवलं आहे त्याने, रुची नाटक करत म्हणाली. मान्य आहे मी लहान आहे, पण तू तर मोठी आहेस ना. त्यांनी फसवलं, पण तू बरी फसलीस, मंजिरीने सडेतोड उत्तर दिले. ही दिसते लहान, पण फारच मुद्देसूद बोलते, हुशार आहे, रुची मनातच विचार करत होती. माझ्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी पडली होती ना, त्याच्या गोड गोड बोलण्यात आले ग मी. माझं सर्वस्व देऊन बसले त्याला. कितीतरी वेळा आम्ही लोणावळ्याला मुक्कामाने जायचो. रात्र रात्र जागवायचा मला तो. किती हावरट आहे या बाबतीत तो, तुला तर माहीतच असेल ना. रुचित डोळ्यात खोटे अश्रू आणत म्हणाली. मंजिरीचा आता संताप होत होता. लग्न होऊन 3 महिने झाले, मला तर स्पर्शही करत नाही, हक्काची बायको असून, आणि हिच्याशी हावरटपणा करायचा. हर्षने तिला आधीच सांगितले होते. त्याचा खरेपणा त्याच्या डोळ्यात तिला दिसला होता, आणि ही नाटक करत आहे हेही मंजिरीच्या लक्षात येत होते. तुला फसवलं हर्षने. आता तू सावरली ना त्यातून, मग आता तुझं काय म्हणणं आहे? फक्त मला तुमच्यातला रोमांस ऐकवायला बोलावलं आहेस का तू इथे? मंजिरी रागाने म्हणाली. तुला आपल्या नवऱ्याबद्दल इतकं कळलं तरी राग नाही येत का तुला? कमाल आहे तुझी, रुची म्हणाली. आला होता जेव्हा हर्षने सांगितलं मला सगळं. आता तुझं ऐकून नाही येत आहे, मंजिरी तिच्याकडे बघत म्हणाली. काय? हे सगळं त्याने तुला सांगितलं आणि तरीही तू त्याच्यासोबत राहणार आहेस? बरोबर आहे, त्याची श्रीमंती बघून ना. तुमच्यासारख्या मिडल क्लास मुलींना पैसा म्हणजे फार वाटतो. त्याच्यासाठी नवऱ्याचे अफेअरसुद्धा चालवून घेता ना तुम्ही, रुची कुचेष्टेने हसत म्हणाली. आणि तू काय करत आहेस आता? तूही त्याची श्रीमंती बघूनच त्याचा पिच्छा नाही सोडत आहेस ना, मंजिरी म्हणाली. तोच आहे अजूनही माझ्या प्रेमात. त्याला मीच आवडते. बघ माझ्याकडे, मी किती मॉडर्न आहे. तू काय काकूबाई दिसतेस. तो लग्न करणार आहे माझ्याशी, रुची चिडून म्हणाली. मग आधीच का नाही केले? तुमचं एवढं प्रेम होतं तर आता का सांगत आहेस मला? त्याची मम्मा आली ना मध्ये, नाहीतर, रुची बोलता बोलता थांबली. पण मी का सांगते हे तुला सर्व? तू बऱ्या बोलाने आमच्या मार्गातून हटून जा, नाहीतर परिणाम वाईट होतील. माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. मी नाही राहू शकणार त्याच्याशिवाय. रुची आपल्या खऱ्या रूपात आली होती. हटून जा म्हणजे काय पोरखेळ वाटतो का गं तुला? त्याच्या हाताने मंगळसूत्र घातले मी. सप्तपदी चालून आले त्याच्या घरात. कुठल्या हॉटेलमध्ये रात्री घालवल्याने नातं घट्ट होत नाही, कळलं का? मंजिरी पण आता रागात बोलत होती. तू बऱ्या बोलाने ऐकणार आहेस की नाही? रुची आता संतापली. नाही, मंजिरी ठामपणे म्हणाली. बघ, पुन्हा विचार कर, नाहीतर तुझ्या बहिणीची केली तशी हालत करेन मी, रुची म्हणाली. माझी बहीण? मीनाक्षी ताई, तिच्याशी काय संबंध तुझा? हर्षच्या आयुष्यात येणार होती ती, कसा संबंध नसणार माझा, रुची उपहासाने हसत म्हणाली. काय केलंस तू तिला? मंजिरी रागाने म्हणाली. किडनॅप केलं तिला, रुची हसत म्हणाली. काय? किडनॅप केलंस तू तिला? आता कुठे आहे ती? सांग ना. अगं बोल ना, मंजिरी तिला पुन्हा पुन्हा हलवून विचारत होती आणि ती नुसतीच तिला हसत होती. रुची, सांग ना, मीनाक्षी ताई कुठे आहे माझी? आणि तू का किडनॅप केलंस तिला? मंजिरी तिला हतबल होऊन विचारत होती. का म्हणजे? किती प्रयत्न करून मी हर्षला तिच्या प्रेमात पाडलं होतं. किती प्रयत्न करावे लागले होते मला त्याला मिळवण्यासाठी. मी तुझ्यासारखी काकूबाई बनले त्याच्यासाठी. आणखी काय काय नाही केले त्याला जवळ आणण्यासाठी, तर काय काय सोंग करावी लागली मला. मी आयुष्यात एवढा बुजरा माणूस नाही बघितला. एवढं सगळं करून त्याने त्या मीनाक्षीसोबत बोलताना दिसले म्हणून सगळं नातं संपवून टाकलं. तो अभ्या मला भेटला ना तर त्याला ढगातच पाठवणार आहे मी. कुठे गॅप झाला माहीत नाही. किती शोधलं मी त्याला. त्याच्यामुळे माझा सगळा प्लॅन फसला, रुची तावातावाने बोलत होती.
कोण अभ्या? ती त्याच्या नावाने घुसपुसत असताना मंजिरीने तिला मध्येच विचारलं. तुला काय करायचं आहे? रुची रागाने म्हणाली. मला काही नाही करायचं. तू मीनाक्षीसोबत का अशी वागलीस ते सांग, मंजिरी शांतपणे म्हणाली. हर्षने माझ्याशी लग्नाला नकार दिला आणि त्या मीनाक्षीसोबत लग्न करणार होता तो. 2 वर्ष मी प्रयत्न करत होते त्याला समजवण्याचा, पण त्याला काहीच कॉन्टॅक्ट नव्हता ठेवायचा माझ्याशी. मी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. लग्न ठरलं तेव्हा माझा किती संताप झाला होता. किती ड्रिंक केलं मी त्या दिवशी. तू नसशील करत ना कधी ड्रिंक, काकूबाई? ती मंजिराला वरून खाली बघत म्हणाली. नाही, पुढे सांग. मी मीनाक्षीची पूर्ण माहिती काढली. तिला हर्षबद्दल सांगायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायलाच तयार नव्हती. काय मिळतं गं तुम्हाला एवढं चांगलं बघून? संस्कार आणि घराण्याची अब्रू आणि काय काय, कोणता अवॉर्ड मिळतो कुणास ठाऊक. मूर्ख कुठल्या. सांगितलं आमचं प्रेम होतं, रिलेशनशिप होती, तरी ऐकायला तयार नव्हती. रुची पुन्हा उपहासाने हसत होती. तुला नाही कळणार ते. प्रयत्न पण नको करूस काय मिळतं त्याचा, मंजिरी रोखून बघत म्हणाली. ती पण अशीच म्हणत होती. मग मी तिच्या बॉयफ्रेंडकडे गेले. त्याला पैसे दिले आणि तिला पळवून ने म्हणून सांगितलं. तोही माझं ऐकून तिला फोन करायचा आणि पळून चल म्हणून कन्व्हिन्स करत होता. पण ती ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. मलाच मार्ग काढायचा होता यातून. मी हर्षचं लग्न कसं काय होऊ देणार होते? आधी राहुलला ताब्यात घेतले. त्याच्या हाताने तिला फोन करून फक्त शेवटचं भेटायला ये म्हणून बोलवले. माझ्या माणसांनी आधीच तिथे गाडी घेऊन हजर राहायला सांगितले होते. जसं ती घराच्या बाहेर पडली आणि कॉर्नरपर्यंत आली, तिला गाडीत उचलून किडनॅप केलं. रुची सांगताना खो खो हसत होती. एवढं सगळं करायची काय गरज होती तुला? माझी ताई कुठे आहे आता? मंजिरी चिडून विचारत होती. कसा वाटला माझा प्लॅन? छान आहे ना? मला तर भारी मजा आली तिला किडनॅप करताना. तिच्या लग्नाचा मुहूर्त निघून जात होता आणि ती माझ्या पाया पडत होती मला घरी जाऊ दे म्हणून. रुची पुन्हा हसत म्हणाली. कसं जाऊ देणार होते मी? आणि तू कुठून पैदा झालीस माहीत नाही. लग्नाला तयार झाली हर्षसोबत. असं कसं वेळेवर नवरी उभी होते लग्नाला? माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावलीस तू. रुची आता तिच्याकडे रागाने बोट दाखवत म्हणाली. माझी ताई कुठे आहे आता? मंजिरी तिच्या हसण्याकडे आणि बोट दाखवण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली. आहे त्या फटीचर राहुलसोबत. चांगले आठवडाभर तिला थांबून ठेवले. काय हालत झाली होती तिची बघण्यालायक. ओ माय गॉड, खरंच मस्तच वाटत होतं मला. संपवणारच होते मी तिला, पण राहुलने गळ घातली. मग म्हटलं जा. तसंही ती घरी जाऊन तोंड दाखवू शकतच नव्हती. तिला घेऊन दूर जा असं सांगून दिलं तिला तिच्या बॉयफ्रेंडकडे, रुची म्हणाली. म्हणजे कुठे आहे हे नाही माहीत तुला? मंजिरी म्हणाली. असले तरी तुला सांगणार आहे का मी? सांगावं लागेल, नाहीतर. तिला पुढचं बोलू न देता रुचीने तिचा हात पकडून तो मागे नेला. नाहीतर काय गं? मला धमक्या देतेस? तुला एवढं रामायण महाभारत सांगितले. तू काय मैत्रीण नाहीस माझी? तुला कळावं मी काय बुचीज आहे म्हणून. रुची दात ओठ खात म्हणाली. तिला हात मागे दाबत म्हणाली. तू माझ्या प्लॅनची वाट लावलीस तरी मी तुला माफ करते. फक्त तू हर्षच्या लाईफमधून मुकाट्याने बाहेर निघायचं. हर्ष फक्त माझा आहे, समजलं का? मी प्रेमात आहे त्याच्या. रुची तिचा हात मुरडत म्हणाली. सोड माझा हात. प्रेम म्हणे अर्थ तरी कळतो का तुला प्रेमाचा? मंजिरी रागाने तिच्या पायावर पाय मारत म्हणाली. माझ्या नादी लागू नको. सांगून ठेवते तुला. असं गायब करेन ना की नखही दिसणार नाही कुणाला. समजलीस का? रुची दुसऱ्या हाताने तिची हनवटी पकडून म्हणाली. सोड मला. मी बाहेर पडून तुझं सगळं सत्य बाहेर आणते की नाही बघच तू. मंजिरी हात दुखण्याने कणत म्हणाली. सांग जा, कोण ऐकणार आहे तुझं? रुचीने तिला जोरात दूर ढकलले. मंजिरी जाऊन खाली पडणारच होती की कुणीतरी तिला मजबूत हाताने सावरले. तर कोण असेल तो? बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.